नाशिकचा बलात्कारी बाबा अर्थात नाशिकचा कॅप्टन अशोक खरात यानं महिलेला गुंगीचं औषध देत तिच्यावरती बलात्कार केल्याचा आरोप एका 35 वर्षीय महिलेने केलेला होता। या प्रकरणात नाशिक पोलिसांनी थेट कारवाई करत हा बलात्कारी बाबाला अटक केलेली आहे, त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। सध्या या बलात्कारी बाबाला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक महत्वाची मोठी नावं या बलात्कारी बाबाशी संबंधित पुढे येत आहेत। त्याचबरोबर या बलात्कारी बाबाच्या पेनड्राईव्ह मध्ये तब्बल 58 व्हिडिओ जे आहेत ते पोलिसांना सापडलेले आहेत। या 58 व्हिडिओच्या माध्यमातून हा बलात्कारी बाबा नेमकं काय करू इच्छित होता, तो कोणाला ब्लॅकमेलिंग करण्याच्या उद्देशाने ते व्हिडिओ केलेले होते का, किंवा हनी ट्रॅपिंगचा काही असा प्रकार होता का, हे सगळंच आपण पाहणार आहोत। आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत। सर, जर पाहिलं तर नाशिकमध्ये एक बलात्कारी बाबा, ज्याला आपण म्हणतो की कॅप्टन अशोक खरात, याने एका महिलेला गुंगीचं औषध दिलं, त्यानंतर तिच्यावरती बलात्कार केला असा आरोप या महिलेने केला। या बलात्कारी बाबाला आता अटक केलेली आहे। नेमकं सर, या बलात्कारी बाबावरती आता काय कारवाई होऊ शकते? आता मी जी काय माहिती घेतली, नाशिकमध्ये अशोक खरात या व्यक्तीला अटक केली आणि नेमकं काय प्रकरण आहे ते बघायचा प्रयत्न केला तर असं दिसून येतंय की अशोक खरातला काहीतरी 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिलाय। सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक इथं गुन्हा दाखल होऊन आरोपीला कस्टडीत घेऊन कोर्टासमोर हजर करून कोर्टाकडनं पोलीस तपासाकरता पीसीची मागणी केलेली आहे। बरोबर आहे। आता हे नेमकं प्रकरण काय आहे हे जर माहिती काढली तर अशोक खरात हा जो काही व्यक्ती आहे हा स्वतःला ज्योतिषी, आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणजे त्याला कॅप्टन म्हणतात, असं तो स्वतःला सादर करायचा लोकांच्या समोर। त्याच्याकडे लोक भविष्य, लग्न, अडचणी, धार्मिक उपाय यासाठी येत असत। प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात, मनामध्ये शंका असतात, लग्न जमत नाही, कर्ज मिळत नाही, बिझनेस चालत नाही, अनेक गोष्टी असतात। प्रत्येकाच्या मनामध्ये संशय असतोच आणि त्या संशयाचं निवारण कसं करायचं आणि ते जर होत नसलं तर काही अंधश्रद्धाळू लोक जे असतात कमकुवत मनाचे, त्या अशा प्रकारचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात। त्यातला हा प्रकार असेल आणि मग त्याच्यावर आरोप काय ठेवलेत की एका महिलेने असा आरोप केला की 2019 पासून त्या महिलेची या भोंदूबाबाची ओळख झाली। 2022 पासून त्याने धार्मिक विधी आणि दैवी शक्ती सांगून विश्वास संपादन केला की 2-1 वर्ष ओळख झाली, मग माझ्यामध्ये देव येतो, दैवी शक्ती, मग मी काय करू शकतो, अमकं ढमकं काहीतरी आश्वासनं, खोट्या काहीतरी आमिषं दाखवल्या असतील, हे केलं आणि शेवटी ती बाई कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये असणार आहे। कुठलीही महिला अशी काय एकदम अशी काय मूर्ख नसती, कुठंतरी घाबरलेली असती, भीती असती, आशा लागलेली असती आणि ते भीतीपोटी असे लोक हे मार्ग प हे करतात, शोधतात। त्यातला हा प्रकार असेल। मग दैवी शक्ती सांगून विश्वास संपादन करायचा आणि नंतर गुंगीचं औषध देऊन, धमक्या देऊन वारंवार त्या संबंधित महिलेवर बलात्कार केला, अशी त्या महिलेची फिर्याद आहे आणि तिच्या फिर्यादीवरनं नाशिकमध्ये गुन्हा दाखल झालाय, ज्यामध्ये त्या खरातला अटक केली। आता तुझं लग्न होणार नाही किंवा तुझ्या नवऱ्याला धोका होईल अशा प्रकारचा पण तो धमकी देऊन त्याने शोषण चालू ठेवायचा। आता हा जो प्रकार आहे हा सुमारे 3 वर्ष म्हणजे जवळपास 2022 ते 2025 पर्यंत सुरू होता, असं तक्रारीमध्ये तिने म्हटले। म्हणजे हा सगळा जो काही त्यांचा कालावधी आहे 3 वर्षाचा आहे। आता कायद्यामध्ये कसं असतं की कुठलाही प्रकार घडला की ताबडतोब एफ-आय-आर देणं गरजेचं असतं। डिले इन एफ-आय-आर आपण ज्याला म्हणतो, डिले इन एफ-आय-आर, की फिर्याद द्यायला उशीर झाला तर याचा बेनिफिट, याचा फायदा ट्रायलमध्ये ज्यावेळेला खटला उभा राहतो आरोपीला मिळू शकतो। असं सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, अनेक त्यामध्ये न्याय निवड आहे त्यामध्ये, की जर फिर्याद द्यायला उशीर झाला तर त्याचा फायदा आरोपीला द्यावा। कारण घटना घडली आणि 2-2, 3-3 वर्ष जर डिले झाला तर मग ती फिर्याद असा प्लॅन करून एखाद्याला गुंतवण्यासाठी व्यवस्थित सगळं प्लॅनिंग करून दिली की काय असा संशय निर्माण होतो आणि म्हणून एफ-आय-आरमध्ये डिले झाला तर त्याचा फायदा आरोपीला मिळतो। हा ट्रायलचा भाग आहे। पण आता ही केस बलात्काराची आहे, विविध आमिष दाखवले, गुंगीचं औषध त्याने तिला दिलं आणि तिला पूर्ण ब्लॅकमेल करून जर त्याच्याशी संबंध ठेवले असतील, फोर्सफुली म्हणजे बलात्कार केले असतील, तर भविष्यामध्ये आता पोलीस तपास कसा करतात, दोषारोपपत्र कसं दाखल होतं, त्याप्रमाणे पुढचा तपास सुरू होणार आहे। आता पोलिसांनी जो काही आतापर्यंत तपास केलाय त्यामध्ये समोर काय येतंय की आरोपीला अटक करून 24 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेतली। त्या आरोपीच्या ताब्यामधून जवळपास 50+ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याचा दावा आहे। आता हा जर भोंदू बाबा आहे, हा जर धार्मिक स्वतःला ज्योतिष म्हणतोय, लोकांना धार्मिक
मार्गदर्शन करतो, अडचणीतून मार्ग दाखवायचं काम करतोय. तर येणाऱ्या महिला असतील, त्या महिलांचं शूटिंग गपचूप असेल, CCTVला असतील ते अजून माहीत नाही, तपास व्हायचं आहे. पण व्हिडिओ काढून ते सेव्ह करून ठेवायचं कारण काय? आणि मग इथं संशय बाळगतो आणि म्हणून पोलिसांना त्याच्या पेनड्राईव्हमधून 50 प्लस आक्षेपार्ह 58 व्हिडिओ असतील. आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ त्यांना आढळून आलेत. म्हणजे हे सगळं गंभीर प्रकरण आहे. फार्म हाऊसवर छापा टाकून पिस्तूल आणि संशयास्पद कागदपत्र पोलिसांना मिळालेत. पोलिसांनी ते हस्तगत केलेत. असं काहीतरी ऑनलाईनच्या रिपोर्टवरून दिसतंय. आणि यामुळं या सगळ्या याच्यामध्ये या गुन्ह्याचा तपासाची व्याप्ती भविष्यात वाढू शकते. आता याच्यामध्ये जी काही माहिती मिळते त्यामध्ये त्यावर बलात्कार म्हणजे BNS सध्याचा जो कलम आहे 64 64 नुसार बलात्काराचा गुन्हा लावलाय. महिलांच्या सन्मानावर आघात 74 म्हणजे विनयभंग करणं किंवा पहिला IPC मध्ये 354 होता, तोही कलम लावलाय. आणि महाराष्ट्र ब्लॅक मॅजिक ऍक्ट 2013चा जो आहे जादूटोणाचा, त्या अंतर्गत काही कलम लावून त्याच्यावर कारवाई केली अशी प्राथमिक माहिती मिळते. आता याच्यामध्ये असं दिसतंय की यामध्ये काही राजकीय अँगल आहेत का? राजकीय अँगल म्हणजे कुणी राजकीय लोक कनेक्टेड आहेत का? असं पण तपासामध्ये येते. आता तो सगळा तपासाचा भाग आहे. कुठला राजकीय व्यक्ती किती त्या डीपमध्ये गेला होता आणि त्यांचे संबंध काय होते, याप्रमाणे पोलीस तपास करतील आणि पुढे काय निष्पन्न व्हायचं ते होईल. सर, जे या प्रकरणामध्ये ज्यावेळेस पोलिसांनी कारवाई केली, त्यावेळेस पेनड्राईव्ह जे होतं, हा जो भोंदू बाबा आहे अशोक खरात, याच्याकडे जे पेनड्राईव्ह होतं, त्याच्याकडे जे डिजिटल डिव्हाइसेस होते, त्यामध्ये 58 अश्लील व्हिडिओ सापडलेले आहेत. या अँगलने त्याच्यावरती काय कारवाई होऊ शकते सर? नाही, नाही, 58 व्हिडिओ सापडलेत म्हणजे एक तर त्यांनी संबंधित महिलेला फसवून तिच्या अवस्थेचा गैरफायदा घेऊन तिला ब्लॅकमेल करण्यासाठीच ते व्हिडिओ काढले. आता व्हिडिओ जर ऑप्शन असतील आक्षेपार्ह अवस्थेमध्ये, म्हणजे हा ब्लॅकमेल करण्यासाठीच केला ना. तू जर कुठं वाच्यता केली तर बघ माझ्याकडे व्हिडिओ आहेत. म्हणजे त्या महिलेची फसवणूक केली. आर्थिक तिची फसवणूक असेल अजून ते अलिगेशन माहीत नाहीत. पण शारीरिक तिची पळवणूक केली. शारीरिक शोषण केलं आणि तू कुठं वाच्यता करू नये, तू बाहेर कुठं बोलू नये म्हणून त्याचे व्हिडिओ काढून ठेवले. आणि त्या व्हिडिओच्या भीतीपोटी त्याला माहिती आहे की महिला कुठं बोलू शकणार नाही आणि म्हणूनच त्याने ते व्हिडिओ काढले असतील. मग आता याच्यामध्ये आता शेवटी कसं आहे, हा सगळा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा भाग आहे. हे सापडलेले व्हिडिओ आता सध्या मी पुण्यामध्ये राहुल गांधींचं प्रकरण चालूच आहे, बदनामीचा खटला. तर राहुल गांधींच्या वतीने मी ते डिफेंड करतोय. राहुल गांधींनी लंडनमध्ये एक भाषण दिलं आणि त्या भाषणामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केलं. मग ते भाषण झालं लंडनमध्ये, पण इथं व्हिडिओ CD आली, ती कोर्टासमोर ब्लँक निघाली. मग त्याचा 65 TB म्हणून सर्टिफिकेट असतं. बरोबर आहे. या टेक्निकल बाबीचं मी सगळं आता जस्ट पाहिलंय. तर यामध्ये या नाशिकच्या केसमध्ये हा जे काही तुम्हाला व्हिडिओ सापडलेत, हे सगळे पेनड्राईव्ह असतील, CD असतील, ह्याचं फॉरेन्सिकला गेलं पाहिजे. 65 TBचं सर्टिफिकेट त्यांनी तात्काळ घ्यायला पाहिजे. जर पोलिसांनी व्यवस्थित इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा तपास केला तर याच्यामध्ये काहीतरी कारवाई होऊ शकते, असं एक वकील म्हणून मला वाटतं. कारण यामध्ये कसं आहे, एक तर बलात्काराचा गुन्हा आहे, 3 वर्षाचा डिले. आता 3 वर्ष डिले म्हटल्यानंतर या संबंधित महिला ज्या आहेत ह्या सगळ्या वयाने मेजर आहेत. वयाने मोठ्या असल्यानंतर वयाने मेजर जरी असतील तर अनेक अल्पवयीन मुलींचे सुद्धा व्हिडिओ त्यामध्ये आहेत. अनेक उद्योगपती असतील, सेलिब्रिटी महिला आहेत, त्यांचे सुद्धा व्हिडिओ आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळते. नाही ना, मग तेच सांगतोय ना, मग हे व्हिडिओ असतील, पण हे व्हिडिओ सिद्ध होण्यासाठी जो कायद्याने प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, तो झाला तर हे व्हिडिओ आणि त्या बाबावरचे आरोप सिद्ध होणार आहेत. ते जर फ्लॉप गेले, मधले लिंक ब्रेक झाल्या, तर सगळा हा फायदा त्या आरोपीला मिळेल. आणि मग मी तेच सांगत होतो की वयाने मेजर महिला असतील, त्याच्यामध्ये मेडिकल काय सापडणार नाही. शेवटी पीडित महिला जी असते, बलात्काराचे आरोप केल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि वैद्यकीय तपासणीमध्ये या संबंधित महिलेवर बलात्कार झाला असा जर पुरावा डॉक्टरांकडनं आला तर कुठंतरी थोडाफार बलात्कार म्हणजे ते सिद्ध होण्याची शक्यता असते. पण यामध्ये असं काही येत नाही, कारण महिला मेजर आहेत म्हणजे मेडिकल येऊनच येणार नाही. 3-4 वर्षाचा डिले, बरोबर आहे, सगळ्या साधण्या आहेत. आणि मग तू 3-4 वर्ष तिथं जात होती, मग इतके दिवस का गप्प बसली? मग काय त्याला रिझन देतोय? आणि कॅमेरा, ह्या सगळ्यांचं जर कॉर्पोरेशन झालं तर भविष्यामध्ये अशा प्रकारच्या केसेस शिक्षेपर्यंत जाऊ शकतील, असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, या प्रकरणामध्ये जे खटले पोलिसांनी लावलेले आहेत, त्यानुसार हा जो नराधम आहे अशोक खरात, त्याच्यावरती काय कारवाई होऊ शकते? त्याला किती शिक्षा होऊ शकते? नाही, नाही, आता अशोक खरातवर अगोदर आत्ताच सांगितलं, बलात्काराचा लावलाय. बलात्काराचा लावलाय म्हटलं तर त्याला 10 वर्षापासून जन्म ठेपेपर्यंत शिक्षा आहे.
विनयभंगाचं कलम लावलंय आणि महाराष्ट्र मॅजिक ऍक्ट तो आपला अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो कायदा 2013चा त्यातले काही कलम लावलेत आणि हे जर सगळं सिद्ध झाले तर कायद्यामध्ये जे काही तरतुदी आहेत बलात्कार म्हणले तर जन्मठेप 10 वर्ष, बरोबर आहे. 354 असेल तर 3-4 वर्षापर्यंत आहे. आणि मग त्या बाकीचा जो आहे जादूटोणाचा त्याला कमी शिक्षा आहेत. पण हे सगळं सिद्ध झालं तर त्याला शिक्षा होतील असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, हा जो बाबा आहे, तो बाबा अनेक कंपन्यांमध्ये स्लीपिंग पार्टनर असल्याची सुद्धा माहिती मिळते. त्या आधारावरती कशा पद्धतीने तपास होईल? नाही, नाही असणार ना, कारण आता याने 54 जर 58 व्हिडिओ जर काढले असतील, तर ह्याचं जाळं कितपर्यंत पोहोचलंय याचा आपल्याला एक प्राथमिक अंदाज येतो. शेवटी ह्याच्यामध्ये पोलिसांनी नुसता बलात्कारच नाही, तर आर्थिक अनुषंगाने देखील तपास केला पाहिजे. ह्याचे आर्थिक हितसंबंध कोण होते? ह्याला देणग्या कोण देत होते? माझ्या माहितीप्रमाणे त्या बाबाची ट्रस्ट पण होती. पण त्या ट्रस्टवर कोण-कोण पदाधिकारी होते? त्यांचे आणि ह्यांचे काय लागेबांधे, काय संबंध, काय आर्थिक व्यवहार हा सगळा बारकाईने बँकेचे स्टेटमेंट घेऊन तपास केला तर निष्पन्न होईल आणि मग हा सगळा ट्रस्ट आणि हा भोंदू बाबा याच्याकडं कोणी 2 नंबरचा पैसा बऱ्याच वेळेला आपण बघतो पॉलिटिकल लोक जर इन्व्हॉल्व असतील तर राजकारणी लोकांचा पैसा अशा ठिकाणी जिरवला जातो. त्या अनुषंगाने तपास व्हायला पाहिजे. आता तसा तपास होईल की नाही हे वकील म्हणून मी तरी सांगू शकत नाही. सर, हा फक्त अंकगणित असेल त्या आधारावरती ज्योतिष सांगायचा, वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन करायचं ज्योतिषाशी रिलेटेड. त्याच्याकडं 200 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती माया नाशिक असेल, शिर्डी असेल अशा ठिकाणी असल्याची माहिती मिळते. त्या अँगलने कसा तपास जाऊ शकतो आणि काय कारवाई होऊ शकते? नाही आता कसं आहे की हे सगळं आपण ऐकल्यानंतर एक लक्षात येतं की आजही आपला समाज अंधश्रद्धेला किती बळी जातो. अंधश्रद्धा किती मुळापर्यंत गेलेली. मग अंधश्रद्धा कुठून चालू होती? की समजा मला काही प्रॉब्लेम आला तर मग मी कोणाला तरी विचारतो, "अरे असं झालंय." मग तो सांगतो, "अरे तू या बाबाकडे जा, यांचा सल्ला घे, तुला ते सांगतील." बऱ्याच वेळेला आपले काही गुरुजी असतात. घरामध्ये प्रॉब्लेम असतात तर आपल्या घरातल्या महिला मंडळी जात असतात. मग तुम्ही नाशिकला जा, ही पूजा करा, ती पूजा करा, हा अभिषेक करा. यातनं अंधश्रद्धा वाढती. आपण आता बघतो मोठमोठे पब्लिक फिगर ज्याला म्हणतात. आपले काही राजकीय नेते असतील, लोक असतील, खुलेआम ते दर्शनाला जातात, अभिषेक करतात, मोठमोठ्या पूजा घालतात. यातनं सुद्धा अंधश्रद्धा वाढते, की बुवा आमचा नेता किंवा आमचा एखादा हिरो असेल, तोच असं करतो तर मी का करू नको? कारण जनता हे अनुकरण करत असते आणि त्या अनुकरणामधून अंधश्रद्धा वाढीला लागते आणि त्या अंधश्रद्धेमधूनच हा सगळा प्रकार कारण आपण मागे पाहिलं असेल आसाराम बापू इतका मोठा त्याच्या देशभर जाळं पसरलं होतं. बरोबर आहे. अनेक महिला, अनेक गोष्टी सगळ्या आता काहीतरी ते मागच्या महिन्यात तो बाहेर आलाय, तोही भोंदू बाबाच. आता त्या भोंदू बाबाचे कोण फॉलोवर होते, त्याच्या कोण नादी लागत होतं. हा सामाजिक सगळा विषमता, अंधश्रद्धा ह्याचा सगळा भाग आहे आणि त्या अनुषंगाने तपास झाला तर निष्पन्न होईल. शेवटी आसाराम बापूवरही एवढे मोठे आरोप झाले, पण आजही तो बेलवर बाहेर आला. हा शोक खरा कुठला पकडलाय. याचं असंच होणार. तपास कसा होतो? आता शेवटी तपासाची यंत्रणाच कोणाच्या हातात आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत. तपास तुम्हाला ह्या दिशेने न्यायचा, का तपास त्या दिशेने न्यायचा. शेवटी समाजाला आपल्याला काही कळत नसतं. तपास कुठल्या अनुषंगाने चाललाय. तुम्ही आता म्हणले की 200 कोटीची प्रॉपर्टी त्यांनी जर जमवली असेल, तर 200 कोटीची प्रॉपर्टी आली कुठून? त्याचे इन्कम स्रोत काय होते? सोर्स काय होते? हा सगळा तपास व्हायला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे आसाराम बापूंच्या केसमध्ये देखील हा तपास झाला होता. पण आजपर्यंत त्यातनं काहीच आउटपुट झालेलं नाही. ही देखील वस्तुस्थिती आहे. सर, या प्रकरणामध्ये राज्य सरकारच्या वतीने एस-आय-टी गठीत करण्यात आलेली आहे. साधारणतः जे पोलीस तपास करतात, स्थानिक पोलीस तपास करतायत, तो तपास असेल किंवा एस-आय-टी गठीत केल्याच्या नंतर जो तपास असेल, काय फरक असतो आणि या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने एस-आय-टीने तपास केल्यामुळे गती मिळू शकते? आता कसं आहे, की समजा नाशिक हे प्रकरण सरकारवाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. रीतसर पोलीस तपास करतायत. या तपासावर जर कोणी आक्षेप घेतला, की हे पोलीस तपास नीट करणार नाही. यांच्यामधनं कुठं काही गडबड होईल. समाजामधून मागणी झाली, पीडितेकडनं मागणी झाली, तर बऱ्याच वेळेला मग सी-आय-डी असतं. बरोबर आहे. त्याच प्रमाणे एस-आय-टी असते. आता एस-आय-टी म्हणजे काय स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, की ह्या प्रकरणासाठी एस-आय-टीची स्थापना करायची. म्हणजे त्यांनी फक्त त्याच गुन्ह्याचा तपास करायचा. माझ्या माहितीप्रमाणे दाभोळकर प्रकरण असेल, कलबुर्गी प्रकरण असेल, याच्यामध्ये देखील एस-आय-टीची स्थापना झाल्या होत्या ना. मग यात सुद्धा एस-आय-टी स्थापना झालेली. शेवटी तपास कोण करतंय यापेक्षा तपास कसा करतायत, सक्षम पुरावा कसा गोळा करतायत. जर तुमच्या मनात असेल की आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवायचं आहे, त्या अनुषंगाने तपास झाला, तर त्या तपासाला महत्त्व आहे. मग यासाठी करा किंवा रेग्युलर पोलीस करा, शेवटी तपास हा महत्त्वाचा आहे. अर्थात हे होते कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर.
जर पाहिलं तर नाशिकचा बलात्कारी बाबा म्हणून काल जो चर्चेत आलेला होता तो कॅप्टन खरात, ज्याला आपण अशोक खरात म्हणतो, तो कॅप्टन अशोक खरातचे अनेक प्रकरणं आता बाहेर येत आहेत. त्याची जवळपास 200 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती आहे. त्याच्या पेनड्राईव्हमध्ये तब्बल 58 व्हिडिओ आढळलेले होते. त्याचबरोबर त्याच्या घरावरती ज्यावेळेस पोलिसांनी आज छापा टाकला, त्या छाप्यामध्ये पोलिसांना बंदूक आणि जिवंत कार्ड्स सुद्धा सापडलेले आहेत. या अँगलने त्याच्यावरती नेमकी काय कारवाई होऊ शकते, हे आपण सगळंच ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.